संतोष देशमुख हत्याकांडामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा। नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये केस कोर्टात आजची सुनावणी पूर्ण। पुढील तारीख 26 मार्च। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। मी राष्ट्रीय नेता असूनही थेट आरोप करणाऱ्या आमदार धसांना समज द्यावी। पंकजा मुंडे यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। धनंजय देशमुख यांच्या सूचनेनुसारच मस्साजोगचा नियोजित दौरा रद्द केल्याचाही पंकजांचा दावा। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटकपूर्व जामिनावरील सुनावणीपूर्वीच अटक। भोसलेला प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती। वकिलांकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे। सरकारने लाडक्या बहिणींना फसवल्याचा आरोप। 27 लाख बहिणींना योजनेमधून वगळल्याचा दावा। 2100 रुपये कधी देणार याचं उत्तर देण्यास टाळाटाळ। संतप्त विरोधकांचा सभात्याग। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यांमधील शेतकरी विधान भवनावर शिंदेंनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवदान देत विश्वासघात केल्याचा आंदोलकांचा आरोप। विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव। शैक्षणिक शहराचा लौकिक असलेल्या लातूरमध्ये 2 टोळ्यांमध्ये भर रस्त्यात राडा। एकाला अमानुष मारहाण। पोलिसांकडून गुंडांची फटके देत वरात। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। शाकाहारी देवाचं नाव मटण सर्टिफिकेटसाठी देण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद। मल्हार सर्टिफिकेटला काही विश्वस्तांचा विरोध तर काहींची पसंती। राण्यांच्या झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचाही पाठिंबा। एअरटेलला मराठीचं वावडं। आम्हाला मराठी येत नाही, मराठीत बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला। एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्याचं ग्राहकाला उद्धट उत्तर। ठाकरेंची शिवसेना आक्रमण। एअरटेलच्या पाठोपाठ जिओचाही स्पेस एक्स सोबत करार। भारतामध्ये लवकरच अवतरणार हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेटचं युग। एअरटेल गॅलरी प्रमाणेच रिलायन्स जिओच्या स्टोअरमध्येही मिळणार स्टार लिंक सेवा आणि उत्पादनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।